हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 16. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मदभक्तः स मे प्रियः. जो निरपेक्ष, शुद्ध, सावधान, अतीत, तृप्त आणि मूलतःच निरीच्छ आहे असा माझा भक्त मला प्रिय आहे. भक्त लक्षणे. आता या श्लोकात भगवंत श्री सिद्ध भक्ताची आणखी 6 लक्षणं सांगत आहेत. अनपेक्ष. माणसाला अपेक्षा, आशा असते, याशिवाय तो जगू शकत नाही. हीच अपेक्षा, आशा त्याच्या दुःखाच्या मुळाशी असते. यामुळेच माणूस जे मिळेल त्यात समाधानी राहत नाही. अपेक्षा ही काळाची मुलगी असते. तीच माणसाला कालमापन करायला उद्युक्त करते. माणूस कसली तरी अपेक्षा करतो आणि तिच्या पूर्ततेची प्रतीक्षा करतो. या कालावधीची तो गणना करतो. हा कालावधी जसजसा वाढत जातो तसतसा तो अस्वस्थ होतो. आयुष्याचे आनंदाचे जिणे काळजीत आणि त्यामुळे दुःखात व्यतीत करतो. कारण अपेक्षापूर्ती लवकर व्हावी अशीच त्याची कामना असते. ती पूर्ण होईपर्यंत त्याला चैन पडत नाही. दुर्दैवाने अपेक्षाभंग झाला तर तो निराश होतो. या नैराश्येत तो काय वाटेल ते करतो. व्यसनाच्या आहारी जाण्यापासून आत्महत्या करण्यापर्यंत तो काहीही करू शकतो. आशेची अपत्ये म्हणजे रिपू होत. अपेक्षेमुळे माणसात वासना निर्माण होतात. त्याला लोभ, मोह होतो. अपेक्षा पूर्ण न झाल्यास माणसाला क्रोध येतो. आपल्याऐवजी किंवा आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळालेले पाहून तो मत्सरी होतो. साधक अशा अपेक्षा करत नाही. त्याला जे मिळते तो भगवंत श्रींचा प्रसाद म्हणून स्वीकार करतो. भगवंत श्रींनी जे दिले आहे तेच त्याला भरपूर मिळाले असे वाटते. त्यामुळे स्वतःबरोबर तो इतरांनाही वाटतो. त्याला दुःख वाटण्याचा प्रश्नच येत नाही. कारण काही मिळवावे म्हणून तो कर्म करत नाही. तो आकांक्षारहित असतो. त्याची मोठी अजब वृत्ती असते. मिळाले उत्तम, न मिळाल्यास अतिउत्तम. त्यामुळे त्याला नवनवीन मिळविण्याकरिता खटपट करावी असे मुळातच कधीही मनात येत नाही. कर्मयोग करताना जे मिळेल त्यात तो समाधानी असतो. जे मिळते तेच त्याच्यासाठी योग्य आहे अशीच त्याची भावना असते. त्याला आवश्यक तेच आणि तेवढेच योगेश्वर त्याला आपणून देतो अशीच त्याची वृत्ती असते. शुची. साधकाला आकांक्षा नसल्यामुळे तो रिपुरहित असतो. त्यामुळे तो अंतर्बाह्य शुद्ध असतो. शुद्धता काये वाचे मने असावी लागते. बाहेरून अंग स्वच्छ राखले, त्यावर स्वच्छ कपडे घातले म्हणजे शुद्धता आलीच असे नाही. शरीराबरोबर मनही शुद्ध हवे. बाहेरून सुहास्य वदन ठेवून आत काळेबेरे ठेवणारा शुद्ध असूच शकत नाही. वाचेने मतलबी गोड बोलणारा हा शुद्ध नसून ढोंगी असतो. अशांना अध्यात्मात काहीही स्थान नाही. रिपूंच्या आहारी न जाता नेहमी सात्विक वर्तणूक ठेवणे ही शुद्धता झाली. मुखाने नेहमी प्रभूचे नामस्मरण, सर्वांच्या कल्याणाकरिता प्रभूला प्रार्थना, प्रत्येकाशी मृदू आणि सभ्य संभाषण ही शुद्धता झाली. मनामध्ये सतत प्रभूच्या नामाचा गजर करत मनोभावे सर्वांचे कल्याण चिंतणे ही शुद्धता झाली. आपले अहित करणाऱ्या जवळही सुसंस्कृत वर्तणूक ठेवणे ही शुद्धता झाली. काये वाचे मने अशी एकत्र शुद्धता ही परिपूर्ण शुद्धता झाली. कोणत्याही 2 समसमान गोष्टी एकमेकांना पूरक अशा गुणी गोष्टी एकत्र आल्या की त्यांचे मिलन होते. शुद्ध अंतर्मन आणि शुद्ध बाह्यमन एकरूप झाले की परिपूर्ण शुद्धता आली. शुद्ध अशुद्ध एकत्र येऊन उपयोग नाही. तसेच कोणत्याही 2 शुद्ध गोष्टी एकत्र येऊनही उपयोग नाही. त्याने शुद्धता टिकणार नाही. शुद्ध दुधात शुद्ध लिंबू किंवा शुद्ध तिखट घालून ते पिता येणार नाही. शुद्ध दुधात शुद्ध दूध मिसळले तर शुद्धता टिकेल.
पापी केवळ बाह्य मनानेच अशुद्ध असतो. त्याचे अंतर्मनाशी मिलन झाले तर तो पाप करू शकणार नाही, कारण अंतर्मन नेहमी शुद्ध असते. दक्ष. दक्ष म्हणजे सदा सर्वदा सावधान. असा दक्ष मनुष्य घेतलेले काम पूर्ण करतो. तो कधीही स्वीकारलेली जबाबदारी अर्धवट सोडून जात नाही. नेहमी हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी तो सावध असतो. साधक भगवंत श्रींचे चरणी सदा सर्वदा दक्ष असतो. तो भगवंत श्रींपासून जरासुद्धा दूर होत नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी त्याची अवस्था असते. भगवंत श्रींपासून दूर होण्यासाठी तो वर्तणूक चुकूनसुद्धा करत नाही. तो भगवंत श्रींपासून कधीही ढळत नाही. त्यासाठी तो नेहमी दक्ष सावध असतो. उदासीन. उदासीन म्हणजे उत अधिक आसीन. याचा अर्थ जो सर्व आसनांच्या वरती, बाहेर, अतीत, अलिप्त बसलेला आहे तो. वाद, संवाद, चर्चा, संभाषण, मतप्रदर्शन इत्यादी चालू असताना जो यामध्ये भाग न घेता स्वस्थ बसतो, शांत बसतो, तटस्थ राहतो, तो उदासीन होय. साधकाला पक्ष अपक्ष वगैरे काहीही नसते. तो निपक्ष असतो. भगवंत श्रींचे चरणी सेवा रुजू करणे हाच एकमेव मार्ग तो आचरणात आणतो. बाकी जगाशी त्याला काहीही कर्तव्य नसते, कारण एका भगवंत श्रींखेरीज बाकी जग मिथ्या आहे हे त्याने ओळखलेले असते. गतव्यथा. साधकाच्या चित्तात व्यथा नसते. व्यथा त्याच्यापासून नेहमीच दूर गेलेली असते. दुःख, चिंता, काळजी यापासून साधक मुक्त असतो. अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत साधक शांत असतो. तो हर्षाने उल्लसित होत नाही किंवा दुःखाने व्याकुळ होत नाही. वाईटात वाईट परिस्थितीतही तो त्यामधून चांगले शोधून त्यात समाधानी असतो. प्राप्त वाईट प्रसंगाहून आणखी वाईट प्रसंग आला नाही म्हणून समाधानी असतो. सर्वारंभ परित्यागी. कोणतेही व्यसन सुटण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे ते व्यसन लागण्यापूर्वीची होय. कोणतेही कार्य, कोणतीही कृती सुरू करण्यापूर्वीच त्याच्या अंतिम परिणामांचा विचार करावा. अनवधानाने भावनाविवश होऊन दुसऱ्यांच्या आग्रहाला बळी पडून किंवा अशाच काही कारणाने माणूस जे सुरू करायला नको होते ते करून बसतो. मग त्याला ते चांगले नाही याची जाणीव होते, परंतु आता फार उशीर झालेला असतो. सोडलेले शस्त्र, सोडलेला शब्द, गेलेली वेळ परत मागे येत नाही. ती तिचे उद्दिष्ट पूर्ण करायला प्रारंभ करते. नाश झाल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. यास्तव कोणतीही कृती करण्यापूर्वीच विचार करावा. थोरा मोठ्यांना विचारावे. यात कमीपणा मानू नये. आरंभाला गुप्त राहण्याची सवय असते. आपण त्याला शोधून समोर आणावे, त्याला नीट निरखावे, पारखावे आणि मगच सुरुवात करावी. साधक आरंभीच त्यागी असतो, कारण तो सुरुवातच करत नाही, कशाचाही स्वीकार करत नाही. तो निरीच्छ असतो. त्याला कसलीही अभिलाषा नसते. त्याला कोणाचेही काहीही नको असते. त्याला स्वतःचे जे काही असते तेच जड नको झालेले असते. त्याचा भार कधी हलका करतो असे झालेले असते. त्याने एखादी गोष्ट सुरू केली तर ती आपण केलीच नाही अशीच त्याची वर्तणूक असते. सर्व काही करून काहीही न केल्यासारखा तो योगी असतो किंवा काहीही न करता सर्व काही केल्यासारखा तो संन्यासी असतो. यमद भक्त समे प्रियः. अशा प्रकारे भगवंत श्रींनी आत्तापर्यंत सिद्ध भक्ताची 24 लक्षणं सांगितली आहेत. भगवंत श्री म्हणतात, असा हा भक्त मला प्रिय आहे, तो मला प्राप्त होतो. भगवंत श्री अशा भक्ताच्या प्रेमात पडतात. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तया लागी मज रूपाये येणे, तया चेनी मज येथे आसणे, तया लोण कीजे जीवे प्राणे, ऐसा पडिये. या भक्तासाठी मला अवतार घेऊन येथे वास्तव्य करावे लागते. हा असा भक्त माझा जीव की प्राण असतो. हरिओम.